नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. मी आरती आज तुम्हाला सुंदर सुंदर आणि अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या दाखवणार आहे. तर आपली पहिली रांगोळी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हा आकार काढलेला आहे, म्हणजे फुलाचा आकार आपल्याला काढायचा आहे. तर ही रांगोळी आपण 3 ते 3 टिपक्यांमध्येही काढू शकतो, पण मी असंच काढलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि वरती असे अर्धवर्तुळ काढून घ्यायचे सगळ्या साईडने. आणि ही रांगोळी दिसताना अगदी सुंदर अशी दिसते. इथे आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत सर्व साईडला. आणि या रांगोळीमध्ये ना मी आज कलर्स पण वापरलेले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत जर आजचा व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला नक्कीच कळेल. आजच्या सर्व डिझाईन्स खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही या डेली यूजसाठी वापरू शकता किंवा फंक्शनसाठीही वापरू शकता, छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठीही वापरू शकता. तर बघा इथे आपण अशा पद्धतीने जास्त पण कलर नाही वापरणार आहे, अगदी कमीच कलर वापरणार आहोत ह्यामध्येही. थोडंसं शेडिंग टाईप कलर आपण इथे देणार आहोत आणि इथे आपण तीन डॉट्स काढून घेणार आहोत सगळ्या साईडला. बघा सगळ्या साईडला असे डॉट्स काढून झाले की इथे आपण त्याचेच फुलं काढणार आहोत, जे आपण नेहमी सगळ्या रांगोळ्यांमध्ये काढत असतो तसे. ही रांगोळी काढायला बघा काही वेळ पण लागणार नाही, काहीच नाही. आणि सणांच्या वेळेस पण आपण अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढू शकतो, ज्या की अशा भरदार असतात आणि दिसतानाही मोठ्या दिसतात. माझ्याकडे थोडीशी जागा आहे म्हणून मी त्या जागेमध्ये काढलेली आहे. पण तुम्ही जरा थोड्याशा मोठ्या साईजमध्येही ही डिझाईन काढू शकता आणि खूप सुंदर दिसते. अजून तुम्ही सगळीकडेही कलर्स वापरू शकता. मी जास्त कलर्स वापरलेले नाही आहेत, मला एकदम मिनिमल डिझाईन ठेवायची होती म्हणून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर टाकू शकता त्यामध्ये, तुम्हाला जसे वापरायचे तसे. तर बघा आपली ही डिझाईन रेडी आहे. किती सुंदर दिसतीये. चला पाहूया पुढची डिझाईन. तर इथे आपण रिंग वापरून अशा पद्धतीने सगळ्या साईडने डॉट्स काढून घेतलेले आहेत. आणि जास्तीत जास्त मोठे डॉट्स काढलेले आहेत, कारण की आपण इथे असा चकलीचा आकार काढणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडला असा आकार काढून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही पण. आणि मध्ये आपण काढणार आहोत लाईन्स. तर अशा प्रकारे आपल्याला लाईन्स काढून घ्यायचे आहेत. या रांगोळीमध्येही आपण कलर्स जास्त वापरलेले नाही आहेत. आणि इथे बघा आपल्याला सगळ्या चारही साईडने सरळ अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण 2 अजून रेषा मारून घेणार आहोत. आणि या सगळ्या रेषा सरळ सरळच आल्या पाहिजे, अशा मारायच्या. बघा आणि इथे आपण डॉट्स आपले पिंक कलर देणार आहोत इथे. मी इथे पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन वापरणार आहे या रांगोळीमध्ये. आणि ह्याच्यावरती आपल्याला 3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत या डॉट्सच्या वरती. तर पाहिलं तुम्ही किती सुंदर आणि किती सोपी अशी डिझाईन आहे. तुम्ही डेली यूजसाठी तर किती छान अशी डिझाईन आहे बघा. आणि तुम्ही ही डिझाईन कमी जागेमध्येही काढू शकता. तर बघा आपली डिझाईन रेडी आहे. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ही 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. अगदी बेसिक अशी डिझाईन आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे. तर मी ह्यामध्ये जास्त कलर वापरलेले आहेत, कारण की अगदी कमीत कमी कलर म्हणजे रांगोळी वापरलेली आहे. कारण की जेव्हा मी कमी कलर्स वापरते, रांगोळी वापरते, तेव्हा त्या रांगोळ्या जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. आणि मी यूट्यूबवरती काम करते म्हटल्यावर मला तेवढं दाखवणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा तुम्ही कमीत कमी कलर्स वापरा, कमीत कमी रांगोळी वापरा.
तर आमच्या जर डिझाईन्स अट्रॅक्टिव्ह दिसल्याच नाही तर त्या डिझाईन्स कोणी पाहणारच नाही. तर त्यासाठी आम्हाला वापरावे लागतात कलर्स जास्त, रांगोळी पण जास्त. असं ह्याच्या पाठीमागचं माझं दुसरं काही इंटेन्शन नसतं किंवा माझ्याकडे रांगोळी पण जास्त आहे अशातला पण काही भाग नाही. पण मला भरपूरदा कमेंट्स येत असतात, रांगोळी जास्त वापरली जाते आहे, एवढी रांगोळी वेस्ट जाते आहे. बट ठीक आहे, रांगोळी एवढी महाग पण नाही आहे. आपण अफोर्ड करू शकतो रांगोळी. इतकं पण काही विशेष गोष्ट नाही आहे रांगोळी अफोर्ड करणं. आपण खूप सारे पैसे असेच विनाकारण घालवतो. तर महिन्याला आपण 20 ते 50 रुपयाचा खर्च आपण नक्कीच करू शकतो रांगोळीसाठी. आणि जे लोकांना रोज रांगोळी काढायला आवडते तर त्यांना मे बी काही वाटत नसेल तेवढे पैसे खर्च करायला. ॲटलीस्ट रांगोळीसाठी तर आपण करू शकतो. बघा किती सुंदर अशी डिझाईन आपली रेडी आहे. तर पुढची डिझाईन आपली आहे ती पण 3 ते 2 टिपक्यांमध्येच आपण काढणार आहोत आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आहे ही पण. इथे आपण फूल काढून घेणार आहोत 3 ते 2 टिपक्यांमध्ये. तुम्ही हवं तर डॉट्स वापरूनही फूल काढू शकता. तर इथे आपल्याला अशा प्रकारे अर्धवर्तुळ काढून घ्यायचं प्रत्येक पाकळीच्या वरती. आणि इकडे आपण डॉट्स काढून घेणार आहोत सगळ्या साईडने. इथे आपण फक्त येल्लोचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. पूर्ण रांगोळीमध्ये व्हाईट आणि येल्लो रांगोळी वापरलेली आहे फक्त. सेम डिझाईन आपल्याला रिपीट करायची आहे, फक्त आपण इथे व्हाईट कलर वापरतोय. बघा. आणि ह्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. ज्यांना काढायला येत नाही रांगोळी ते पण ही रांगोळी काढू शकतील. इतकी सोपी आहे आणि अगदी बेसिक अशी आहे. बरेचसे रिक्वेस्टेड व्हिडिओ मला अजून बनवायचे आहेत, पण सध्या टाईमच मिळत नाही आहे. तर नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेल मी तुम्ही सांगितलेले व्हिडिओज पण बनवायला. तर बघा आपली ही डिझाईन रेडी आहे. तर आजच्या रांगोळ्या तुम्हाला सर्वांना आय होप आवडतील आणि तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही मला सांगालच. तर बघा आपली डिझाईन रेडी झालेली आहे. पुढची आपली डिझाईन 3 ते 3 टिपक्यांमध्ये आहे आणि अगदी सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे. तुम्ही देवघरासमोर काढू शकता. म्हणजे थोडीशी स्वस्तिकच्या टाईपमधली डिझाईन आहे ही. म्हणजे स्वस्तिकचीच आहे. तर आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स पण करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढं कमेंट्स करता येतील तेवढं नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशाच नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत काळजी घ्या, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि छान छान रांगोळ्या रोज तुमच्या दरवाजासमोर काढा. सो थँक यू. आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल. बाय बाय.